तुझ्या हातची प्यादी आम्ही खेळ तुझा हा सगळा तुझ्या कृपेने मांडलेला मी संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा तोडून पाश मायेचे घेऊन श्वास मोकळा सानुल्या घरट्यातला संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा. ठीक आहे, तुम्ही माझ्या बाबतीत काय ठरवायचं ते ठरवा, मी ऍक्सेप्ट करेन. पण मी पॅरिसला जाणार नाही. तुमच्या कंपनीत नोकरीसाठी ऑफर? यस, कमीत कमी 60 लाखाचं पॅकेज देतोय मी वर्षाला. 60 लाखाचं पॅकेज? मला कळत नाही तू एक काय तो डिसिजन का घेत नाहीस त्या बाबतीत. कारण अरे डिसिजन घेणं इतकं सोपं नाहीये आणि जेडीच्या स्वभावाचा मला नीटचा अंदाजही येत नाहीये. सिद्धेश, एक पुरुष दुसऱ्या पुरुषाचा स्वभाव कसा आहे ना ते कधीच सांगू शकत नाही. ते आम्हा बायकांनाच माहिती असतं की पुरुषांच्या मनात नक्की काय चाललंय. एखाद्या फंक्शन मध्ये आपल्यावर कोण डोळा ठेवू नये हे एखाद्या बाईला त्याच्याकडे प्रत्यक्ष न बघता सुद्धा लगेच जाणवतं. आपल्या नवऱ्याशी अगदी दिलखुलासपणे गप्पा मारत असताना मध्येच एखादा असा कटाक्ष टाकतात ना की त्यात स्त्रीला लगेच समजतं की ह्या माणसाला आपला मोबाईल नंबर देण्यात काहीही अर्थ नाही. अरे बाप रे, काय ऑब्झर्वेशन आहे का तुझं? माझं नाही, सगळ्याच स्त्रियांचं असं ऑब्झर्वेशन असतं. म्हणजे आता एखाद्या बाईकडे मोबाईल नंबर मागताना मला खूप विचार करावा लागणार. नाही नाही, तुला घाबरायचं काहीच कारण नाहीये, कारण तू एखाद्या बाईकडे असा तिरपा कटाक्ष वगैरे टाकशील असं मला अजिबात वाटत नाही. हो, थँक गॉड. पण तुझ्या बाबतीत मला तुझ्यापेक्षा इतर बायका जास्ती चांगलं सांगू शकतील. म्हणजे? कारण आपला नवरा खरा कसा आहे हे एका बाईला दुसऱ्या बाईच्या मदतीशिवाय कळूच शकत नाही. कारण घरात अगदी गोगलगाईसारखा राहणारा पुरुष बाहेर आपली खरी नखं दाखवत असतो. ए बाई, तू मगापासून काय बोलतेस ते सगळं माझ्या डोक्यावरून चाललंय. जेडीचा विषय चालला होता आपला. अरे हो, आणि मी सुद्धा त्याच विषयाला धरून बोलते. सिद्धेश, जेडीचं पास्ट रेकॉर्ड फारसं चांगलं नाहीये. मग तर माझं बोलणंच खुंटलं. म्हणून म्हणते सिद्धेश, पॅरिसला जायचा निर्णय माझा मलाच घेऊ दे. तू नको उगाच ताप करून घेऊस. आलेस मी. सिद्धेश, सिद्धेश, काय ग सोनाली, काय झालं? रुजुता गेली ऑफिसला? नाही अजून. एक मिनिट. काय ग सोनाली, काय झालं? रुजुता, मी तुझी क्षमा मागायला आले. माझी क्षमा? कशाबद्दल? मगाशी माझी सासू तुला वाटेल ते बोलली. अगं पण मग त्याबद्दल तू का क्षमा मागतेस? कारण मला माझी एक चांगली मैत्रीण गमवायची नाहीये. सोनाली, वेडी आहेस का तू? अगं एवढ्या छोट्या कारणावरनं मैत्री तुटते का कधी? आणि तुला खरं सांगू का, तुझ्या सासूबाई काय बोलत होत्या ना ते मी नीट ऐकलंच नाही. म्हणजे त्यांनी जी मुक्ताफळं उधळली ती? त्यांचा आवाज जेव्हा वाढायला लागला ना तेव्हा मीच फोन टेबलवर ठेवून दिला होता.
बरं केलंस. त्या फोनवर वाटेल तसं बडबडत होत्या आणि आमचं हे सोंग मख्खपणे नुसतं बघत होतं. पण काय झालं काय होतं असं? म्हणजे सकाळी सकाळी त्या एवढं का वैतागल्या होत्या? सकाळी सकाळी नाही, त्या कधीही वैतागतात. पण का अशा का वागतात तुझ्या सासूबाई? त्यांना तुमच्या माझ्याबद्दल संशय येतो. काय? हो, माझ्या थोर नवऱ्याने त्यांचा असा सोयीस्करपणे गैरसमज करून दिलाय की तुमचं आणि माझं काहीतरी चालू आहे आणि रुजुताची मला फूस आहे. मला तर हसावं की रडावं तेच कळत नाही. रुजुता, चल आपण आत्ताच्या आत्ता त्यांचा गैरसमज दूर करू. नाही नाही, नको नको. गैरसमज कमी होण्याऐवजी अजून वाढेल. अगं मग आम्ही काय करायचं तरी काय? दुर्लक्ष. अगं कसं करणार दुर्लक्ष? त्यांचा त्रास वाढतच चाललाय. म्हणजे आम्हाला तर होतोच आहे, तुला केवढा होत असेल? मला होणारा त्रास मी सहन करेन, पण तुम्हाला काही त्रास होता कामा नये. अगं पण ते कसं शक्य आहे? माझ्या नवऱ्याला आणि सासूला तुम्ही घरात घेऊच नका, म्हणजे त्यांनी तुम्हाला त्रास द्यायची संधीच मिळणार नाही. अगं पण तो जबरदस्तीने घरात घुसतो, त्याचं काय? ते तू घरात एकटी असताना. तू शक्यतो घरात एकटी राहू नकोस ना. म्हणजे काय? आता तुझ्या नवऱ्याच्या भीतीने मी बाहेर भटकत बसू का? असं नाही ग, सिद्धेश असतील ना घरीच. अगं मलाही कामं असतात बाहेर, जावं लागतं मला कामासाठी. मग तुम्ही काहीतरी मार्ग काढा. हवं तर आईना इथे बोलावून घ्या प्लीज. मला किती त्रास झाला ना तरी चालेल, पण तुम्हाला त्रास नाही होता कामा. मला काय होणार आहे? माझा नवरा गुंड आहे. तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. कुठल्याही थराला जाऊ शकतो म्हणजे? या देशात काही कायदा कानून नाहीये का? कायदे कानून वगैरे ना माझा नवरा जुमानत नाही. राडा करणं आणि तुरुंगात जाणं हेच त्याचं आयुष्य आहे. तू तर मोठा पेच निर्माण केलास आमच्या पुढे. मी तुम्हाला फक्त सावध करायला आले. बरं, मी जाते आता. मला इथे यायला बंदी आहे. बाय. बाहेर येता जाता सावध राहा, ठीक आहे? तुम्हाला काही झालं ना तर मी माझ्या नवऱ्याच्या नरडीचा घोट घेईन. अगं सोनाली, या मुलीने तर माझ्या पोटातच गोळा आणलाय. उगाच टेन्शन घेते ती. तिचा नवरा गुंडगिरी करायला लागला तर आपण काय स्वस्त बसणार आहोत? आता तर माझं पॅरिसला न जाणं निश्चित आहे. का? अरे का काय? या अशा परिस्थितीत तुला एकट्याला सोडून जाऊ मी? ते शक्य नाहीये. अगं तू त्या बजरंगचं उगाच टेन्शन घेतेस. तू हसशील मला, पण मला बजरंगचं टेन्शन आलेलं नाहीच आहे. मला सोनालीचं टेन्शन आलंय. तिचं काय टेन्शन आलंय तुला? ती तुझ्या बाबतीत किती कन्सर्न्ड आहे. सो व्हॉट? सो व्हॉट काय? तिचं तुझ्या बाबतीत इतकं सेन्सिटिव्ह असणं मला विचित्र वाटतंय. विचित्र? हो, विचित्र. बघ ना, ती किती सतत तुझी काळजी करत असते.
सतत इथे तुला भेटायला येते, तुझ्यासाठी काय काय बनवून आणते, आणि त्यावेळेला ती तिच्या नवऱ्याची आणि सासूची पर्वा करत नाही. आणि म्हणून मला टेन्शन आलंय की या सगळ्यातनं काहीतरी भलतंच नको उपटायला. हे वेडे, हे काय भलतंच शिरलं तुझ्या डोक्यात? भलतंच नाही, माझा तर्क मला सांगतोय. काय सांगतोय तुझा तर्क? सोनाली तुझ्या प्रेमाभिमात पडली की काय? ओ नो, तिला माझ्या प्रेमात पडायचं काही कारणच नाही. मी कधीही तिच्याकडे तिरपा कटाक्ष टाकलेला नाही. अरे पण मध्यंतरी तू जी काही तिची तारीफ केलीस ना, त्यामुळे अगं ती गंमत म्हणून केली होती मी. सिद्धेश, हे बघ, अशी गंमत पुन्हा कुठल्या बाईची करू नकोस. कारण बायकांचं मन खूप संवेदनशील असतं रे. त्यांना पुरुषांनी केलेली स्तुती, मग ती खोटी जरी असली ना तरी आवडते. आणि विशेषतः आपल्या आवडीच्या पुरुषांनी केलेली स्तुती तर नक्कीच आवडते. म्हणजे मी तर सोनालीचा आवडता पुरुष आहे की काय? आता हे तुला वेगळं सांगायला हवं का सिद्धेश? ओ माय गॉड, मग आपल्याला तिला हे सांगायला लागेल की हे सगळं केवळ तुझ्या नवऱ्याला जळवण्यासाठी होतं. सिद्धेश प्लीज, हे असलं काही तर अजिबात सांगू नकोस, नाहीतर त्याचा आणखीन विपरीत परिणाम होईल. मला ना आज एक शोध लागलाय. आता कसला शोध? बायकांशी कसं वागायचं हे मला मुळीच कळत नाही. म्हणून तर माझ्या राजा, मला तुला एकट्याला सोडून नाही जावंसं वाटत आहे. नाही नाही, आता मीच तुला सांगतो, प्लीज मला एकट्याला सोडून जाऊ नकोस. फोन नको जाऊ सोडून. सिद्धेश, अगं हा आशा बोल. बरं ठीक आहे, हा बघते. हो बाय. सिद्धेश, मला ऑफिसमध्ये जावं लागणार आहे. नको ग जाऊ सोडून मला एकट्याला. सिद्धेश, फाजीलपणा बास झाला आता. मी जाते ऑफिसला, जेडी वाट बघत असेल. तू जेडी म्हणजे ना तुझ्या मागे हात धुवून लागलेला आहे. बरं त्याला काय सांगू? आता ते तू मला काय विचारतेस? पॅरिसला जाण्यासंबंधी तूच ठरवायचेस ना. आणि त्याने तुला नोकरीची जी ऑफर दिली आहे तिचं काय? त्याला म्हणावं मला त्याच्याकडे नोकरी करण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. नोकरीच करायची असती तर मी आहे ती नोकरी का सोडली असती? बरं, हा तुझा फायनल डिसिजन आहे? येस. जेडीनी 60 लाखाचं पॅकेज ऑफर केलंय, तरी सुद्धा? हो हो, तरी सुद्धा मला एवढं मोठं पॅकेज ऑफर करण्यामागे त्याचा एकच उद्देश आहे, मी तुला त्याच्याबरोबर पॅरिसला जाऊ द्यावं. उद्या पॅरिसवरून आल्यावर तो मला कामावरून काढूनही टाकू शकतो. एम आय राईट? हॅलो आशा, कम टू माय केबिन इमिजिएटली. ते काम मरू दे, तू आत्ता आजी इकडे ये. जस्ट डू व्हॉट आय एम सेइंग. कम हियर. हॅलो, सॉरी, I'll let you know about the flight. Yes, my assistant will call you. Thank you. सर, Asha, come, sit down. No, don't sit. मला सांग, तू पॅरिसला जाण्यासंबंधी काय केलंस? पॅरिसला तुमच्याबरोबर मी येणार. What?
अगं बाई, फ्लाईट बुकिंग संबंधी विचारतोय मी. पॅरिसला तुला घेऊन का जाऊ मी? मेणाचा पुतळा म्हणून विकू? सॉरी मला वाटलं. तुला काय वाटलं ते गेलं खड्ड्यात. इंटरनॅशनल बिझनेस समिटचा दिवस जवळ येत चाललाय आणि अजून फ्लाईट बुकिंग झालं नाही आपलं. पण तिचं अद्याप नक्की कुठे झालंय जेडी? का नक्की नाही झालंय तिचं? का नक्की नाही? चल मी ते तुम्ही तिलाच विचारा ना. तिला कसं विचारणार? आई कुठे ती? आई कुठे ती? चल मी स्वतःच्या घरी. स्वतःच्या घरी? समिट का हिच्या घरी भरणार आहे का? लाव फोन, लाव तिला. अगं बघतेस काय? फोन लाव रुजुताला. मी थोड्या वेळापूर्वीच बोललीये तिच्याशी. मग हे कधी सांगणार मला? कधी सांगणार? सांगणारच होते, पण तुम्ही एवढे भडकलेले आहात की मी सांगायलाच विसरले. यू आर गुड फॉर नथिंग. यू सिम्पली गुड फॉर नथिंग. येस सर. व्हॉट? नो सर. गुड मॉर्निंग जेडी. गुड मॉर्निंग आशा. गुड मॉर्निंग. मॉर्निंग नाही, मॉर्निंग म्हण. मॉर्निंग? नाहीतर काय? ते पॅरिसचं सेशन जर बोंबललं ना तर मॉर्निंगचीच पाळी येणार आहे माझ्यावर. ए रुजुता, तुझं काय ठरलं की नाही नक्की काय करायचं ते? इथे मला 4 शब्द तुझ्यामुळे ऐकून घ्यावे लागतात. माझा निर्णय मी केव्हाच सांगितलाय. संसार माझा वेगळा. म्हणजे तुला नाही यायचंय माझ्या बरोबर? आय मीन पॅरिसला? नाही. मी तुझ्या नवऱ्याला जी ऑफर दिली त्यावर काही चर्चा झाली तुमच्या? हो, खूप चर्चा झाली. आशा, तू जरा बाहेर जा. रुजुता, बस. बोल, काय काय बोलणं झालं तुम्हा पती पत्नींमध्ये? सगळंच काही मी सांगत बसत नाही, पण सिद्धेशला आपल्या कंपनीत नोकरी करण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. पण का? कारण त्याला स्वतःचा नवीन बिझनेस सुरू करायचा आहे. ते काय खूळ शिरलंय का तुझ्या नवऱ्याच्या डोक्यात? बिझनेस म्हणजे काय रोजवक वाटला त्याला? एखादा बिझनेस नव्याने सुरू करून एस्टॅब्लिश होईपर्यंत म्हातारा होईल तो. त्याची तयारी आहे. कसली? म्हातारा व्हायची? बिझनेससाठी कष्ट घ्यायची. मला ना तुम्हा मध्यमवर्गीयांच्या मेंटॅलिटीची कीव करावीशी वाटते. हातचं सोडून तुम्ही आयुष्यभर पळत्याच्या मागे लागलेले असता. एवढी चांगली मी ऑफर देतोय आणि ह्याला भिकेच्या डोळ्याला लागलेत. नवीन बिझनेस सुरू करणं म्हणजे भिकेचा डोहाळे का? नाहीतर काय? बिझनेस मध्ये सक्सेस मिळेलच याची काही गॅरंटी असते का? तशी मग ती नोकरीमध्ये तरी कुठे असते? नोकरीत निदान फिक्स सॅलरी तरी असते. हो, पण ती मिळवण्यासाठी सतत साहेबांची हाजी करावी लागते. त्यांची मर्जी सांभाळावी लागते. त्याचं काय? अगं, समृद्ध आयुष्याच्या मोबदल्यात केली थोडी हाजी तर काय बिघडलं एवढं? थोडीशी हाजी पुरते का हल्ली? विशेषतः प्रायव्हेट कंपन्यांमध्ये तर एखाद्याला जितक्या झटकन बढती मिळते ना, तितक्याच झटकन त्याची हकालपट्टीही होते. मग काय उपयोग आहे त्या फिक्स सॅलरीचा? सॅलरी फिक्स आणि नोकरी अनफिक्स. हे बघ, फायदे तोटे दोन्हीकडे असतात, पण बिझनेसमध्ये फायद्यापेक्षा तोटाच जास्त असतो. कामगारांचे युनियन्स असतात, त्यांच्या दांड्या, त्यांचे संप, त्यांचा उद्दामपणा. जीव नकोसा होतो कंपनी चालवता चालवता. तुला काय कल्पना? हो,
मला चांगलीच कल्पना आहे जेड. तुला कशी कल्पना असेल रुजुता? त्यासाठी एका बिझनेस फॅमिलीतच जन्म घ्यावा लागतो. मग तुम्हाला कदाचित हे माहिती नाहीये की माझा जन्म एका बिझनेस फॅमिलीतच झालाय. व्हॉट डू यू मीन? मी एका इंडस्ट्रियलिस्टची मुलगी आहे. डोंट टेल मी. इट्स अ फॅक्ट जेडी. सुप्रसिद्ध घाटगे इंडस्ट्रीजचे मालक श्री घाटगे यांची मी मुलगी आहे. व्हॉट? येस. त्यामुळे बिझनेसमध्ये काय फायदे तोटे असतात याचं तुमच्या इतकंच मलाही नॉलेज आहे. तू तू घाटगे इंडस्ट्रीजच्या घाटग्यांची मुलगी आहेस? एकुलती एक. मग हे सगळं आधी का नाही सांगितलंस? त्याने काय फरक पडला असता? आम्ही तुला आणखी वरची पोच दिली असती. केवळ मी घाटगेंची मुलगी म्हणून? सॉरी जेडी. वडिलांचं नाव वापरूनच जर प्रगती करायची असती ना तर मी नोकरीचा मार्ग पत्करलाच नसता. कशी आहेस आई? मी बरी आहे. ह्या मिताली नावाच्या माझ्या मागच्या जन्माच्या मुलीनं मला आजारातून बाहेर काढलं. तुझी बायको करणार नाही इतकी सेवा केली तिनं. ऋतुता तुमच्या बरोबर पॅरिसला यायला तयार नाही. मग या संबंधी तुम्ही तिच्या नवऱ्याशी बोला. बोललो सर, पण काही उपयोग झाला नाही. तुमचा अप्रोच कदाचित चुकीचा असेल. म्हणजे एकच सांगतो तुम्हाला, प्रत्येक माणूस विकला जाऊ शकतो, मात्र त्याला विकत घेण्याची ताकद पाहिजे.